नमस्कार, मी ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण छोले आणि भटुरे दोन्ही बनवलेले आहेत। पहिलं छोल्याबद्दल तुम्हाला सांगते थोडंसं मी। इथं आपण छोले भटुऱ्यासोबत जे भाजी असते छोल्याची ते थोडंसं काळपट कलरची असते, म्हणजे लाल कलरची नसते। तर ती काळपट कलर येण्यासाठी मी चहा पावडरची पोटली बनवून टाकतात काही लोक आणि खडा मसाल्याची पोटली बनवून टाकतात। तर मी तसं न करता उकळत्या पाण्यामध्ये जे आपण गरम पाणी छोल्याच्या भाजीमध्ये मिक्स करतो त्याच्यामध्येच आपण जे गरम पाणी मिक्स करतो त्याच्यामध्ये उकळीचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये चहा पावडर टाकली होती आणि ते पाणी उकळून घेतलं होतं आणि ते पाणी गाळून मी या भाजीमध्ये यूज केलेलं आहे। आणि ह्या भाजीची खासियत अशी आहे की मी खडे मसाले सगळे भाजून आणि मिक्सरला वाटून टाकलेले आहेत। अजिबात दुसरा मसाला बाहेरचा कोणताच वापरलेला नाही। छोल्याचा भाजीचा मसाला भेटतो किंवा गरम मसाला भेटतो, ते कोणताच मसाला न घालता न वापरता मी इथं फक्त खडे मसाले वापरून घरच्या घरी कशी छोल्याची भाजी टेस्टी बनवायची ह्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। आणि आता भटुऱ्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे भटुरे आपले असे टम्म फुगलेले आहेत। खूप वेळ झालं तळून, थंड झालेले आहेत भटुरे सुद्धा, तरी सुद्धा तेलखट दिसत नाहीत। जसं मी पीठ मळून घेतलंय, पिठामध्ये काही वस्तू मिक्स केल्या आहेत, तशाच पद्धतीने जर तुम्ही मळून घेतलात पीठ तर तुमचे पण भटुरे असे टम्म फुगलेले दिसतील आणि मस्त असे खायला पण चवदार लागतील। बघू शकताय मस्त अप्रतिम दिसत आहेत, चवीलाही खूप छान लागतात, भन्नाट लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, म्हणजे तुम्हाला कळेलच। बघू शकताय अप्रतिम अशी थाळी छोले भटुरेची रेडी झालेली आहे। इथं मी कांदा आणि लोणच्यासोबत सर्व केलेलं आहे। चला तर बघूया छोले भटुरे कसे बनवायचे, ते बी साधी सोपी पद्धत। तर मी छोले अगोदरच भिजवून घेतलेले आहेत, रात्रभर हे छोले भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। चला तर आता चालू करूया भाजी बनवायला। खूप वेगळ्या आणि सोप्या पद्धतीनं आपण इथं छोले भटुरे बनवत आहोत। ची भाजी जे बनवतो आपण ते थोडीशी वेगळी बनवणार आहोत आपण इथं मी अर्धा तांब्याच्या जवळपास मी इथं पाणी गरम करून घेणार आहे सर्वात अगोदर। तर आता आपल्याला काळपट जे कलर येतो छोल्याच्या मसाल्याला ते कलर आणण्यासाठी मी इथं चहा पावडर टाकत आहे 1 चमचा। तर बऱ्याचदा काय होतं की चहा पावडरची पोटली बनवा किंवा खड्या मसाल्याची पोटली बनवा असं करून मग छोले उकडते वेळेस आपण ते पोटल्या त्याच्यामध्ये सोडतो, पण असं न करता हे मी पाण्यातच टाकून घेतलेलं आहे। आणि छोले हे उकडायची गरज नाही आपल्याला, पहिल्या अगोदरच कुकरला लावून घ्यायची गरज नाही। मी झटपट बनवणार आहे आणि तेही कुकरमध्येच बनवणार आहे, नंतर शिट्ट्या काढून घेणार आहे तिच्या, तुम्हाला दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आता ह्या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे आणि पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला, चहा पावडर वेगळी करायची आहे आपल्याला। तर इथं बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला, हे बघा लांब लांब चिरून घ्यायचा आहे ते पण मस्त, हे बघा अशा पद्धतीचं। टोमॅटो सुद्धा असेच आपल्याला कापून घ्यायचे आहेत, हे बघा एकदम लालसर असे टोमॅटो घेतलेले आहेत मी इथं, बघू शकता मस्त। हे पण असे लांब लांब कापून घ्यायचे आहेत आपल्याला। आता या चहा पावडरच्या पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय मस्त अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। आता हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊया। आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी, कढई आता गरम झालेली आहे, तेल पण ओतून घेतलेलं आहे। इथे खडे मसाले घेतलेले आहेत, थोडेसे धने घेतलेले आहेत, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, काळी मिरी 1 2 3 घेतलेला आहे, 3 ते 4 लवंग घेतलेला आहे आणि मोठी इलायची घेतलेली आहे। तेल गरम झालेलं आहे, आपण आता हे सगळे मसाले एकदाच याच्यामध्ये टाकून घेऊया। मसाले असे तडतडले की त्याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, हे बघा
कांदा आणि टमॅटो दोन्ही पण टाकून घ्यायचं आहे लगेच. आणि आता याला एकजीव करून घ्यायचं आहे. आपण छोल्याचा मसाला वगैरे अजिबात याच्यामध्ये वापर करणार नाही, कारण हे खडे मसाले जे वापरलेले आहेत आपण ते खूप छान चव येते त्याच्याने आणि झटपटही होते. तर आता हे थोडंसं कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. हे कांदा किंवा तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय तुम्ही. हे बघा, थोडंसं मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये, म्हणजे लवकर मऊ पण पडतील आणि लवकर ब्राऊन कलर येण्यास मदत होते. तर आता याला एकजीव करून घेतलं आणि वरती आता आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत. आता हे भाजून झालेलं आहे. आता याला थंड करून आपण वाटून घेऊया मिक्सरला बारीक. एक मी मोठा कुकर ठेवलेला आहे गरम व्हायला, त्याच्यामध्ये 4 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया आणि हे वाटलेलं वाटण जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आणि एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकताय याला तेल फुटलेलं आहे, अप्रतिम दिसत आहे. मसाला असा ब्राऊन कलरचा भाजला की लवकर तेल फुटतं या मसाल्याला. तर आता तेल फुटलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. इथं मी लसूण वाटून घेतलेलं होतं ते टाकते याच्यामध्ये आणि आता याला एकजीव करायचं. खडा मसाला जर तुम्हाला वापरायचा नसेल तर मग याच्यामध्ये छोल्याचा मसाला वापरायचा किंवा धने पावडर 1 चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा असं वापरून भाजी बनवायची. नाही हे जर स्किप केलं तर छोल्याचा मसाला बाहेर भेटतो, ते जरी घातलं तरी चालेल, पण खड्या मसाल्याने खूप छान चव येते म्हणून आज मी खडा मसाला वापरलेला आहे. आणि झटपट कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी इथं. आता गॅस थोडासा मीडियम करायचा आणि आपल्याला हळद टाकायची आहे याच्यामध्येच. आणि दुसरा मसाला मी कोणताच वापरलेला नाही याच्यामध्ये. हे काश्मीरी लाल तिखट आहे, कलर येण्यासाठी मी हा वापरलेला आहे. आणि परत आता एकजीव करून घ्यायचं यांना. गॅस मीडियम करून घ्यायचा आहे कारण आपला मसाला जळणार नाही. हे बघा, आता रात्रभर भिजून घेतलेले हे छोले याच्यामध्ये टाकूया आपण. एकजीव करायचं आणि आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्याच्यामध्ये चहा पावडरचं मी पाणी जे उकळून घेतलं होतं ते शोधलेलं होतं याच्यामध्ये, तर ते टाकून घ्यायचं. पाण्याचा अंदाज बघायचा आपल्या भाजीला किती लागते ते. मी अर्धा तांब्या उकळवून घेतला होता, अर्ध्या तांब्यातलं एक अर्धी वाटी पाणी उरलं असेल. छोटा कुकर घ्यायचा नाही, मोठाच कुकर घ्यायचा, कारण मोठ्या कुकरमध्ये पाणी बाहेर येणार नाही याच्यामधलं. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. इथं मी उकळलेला बटाटा घेतला होता ते पण आता याच्यामध्येच टाकून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये कसुरी मेथी आपण टाकणार आहोत. खूप छान टेस्ट येते कसुरी मेथीने. तर आता याच्यावर झाकण लावून आपण एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत, म्हणजे मस्त असं भाजी शिजेल आपली. बघू शकताय मस्त असं अप्रतिम भाजी दिसत आहे, तरी खूप छान आलेली आहे. आणि आपली भाजी ही अशी मऊसूत शिजलेली आहे, अप्रतिम दिसते. तर आता आपण ह्या भाजीला काढून घेऊया एका बाउलमध्ये. भटुरे बनवण्यासाठी 2 ते 3 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी आपली रवा घालणार आहे. आणि आता इथं 1 वाटीच्या जवळपास आहे दही घालायचे आहे याच्यामध्ये आपल्याला. इथं 1 चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी. आणि इथं 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे, आपलं साधं तेल आहे थंड, ते घालून घ्यायचं. इथं मी हा बेकिंग पावडर आहे आणि हा बेकिंग सोडा आहे, दोन्ही मिळून आपल्याला पाव चमचा इतकं घ्यायचं आहे. दोन्ही पण याच्यामध्ये टाकून देत आहे मी. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपला साधा खायचा सोडा सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. याला
एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गव्हाचं पीठ अर्ध आणि अर्धा मैदा सुद्धा तुम्ही टाकू शकताय। एकजीव करून झालेला आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण आता डो मळून घेऊया किंवा पीठ मळून घेऊया। डो मळून झालेला आहे। खूप सैलसरही नाही आणि खूप असं घट्टसरही नाही, आपल्याला मध्यम साईजचा डो मळून घ्यायचा आहे किंवा पीठ मळून घ्यायचं आहे म्हणू शकताय। हे बघा, हे बघा। आता तेल लावून याला 1 ते 1.5 तास आता भिजत ठेवायचं आहे। जर वेळ नसेल तर अर्धा तास सुद्धा भिजत ठेवू शकताय तुम्ही। आता आपण पीठ भिजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय मस्त असं पीठ भिजलेलं आहे। आणि आता मी इथं गोळा तोडून घेतला आहे। लिंबू जेवढा असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा गोळा घेतलेला आहे मी। आणि तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता, मी पीठ लावून लाटणार आहे याला। हे बघा मस्त असं। आणि भटुरा कसा असं लांबट आकाराचा असतो, गोल आकाराचा नसतो। शक्यतो लांबट आकार देण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण। तर हे बघा असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि भटुरा आता आपल्याला याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि असं वरती तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे शक्यतो आपला भटुरा फुगून येईल वरती। बघू शकताय तुम्ही, लगेच पलटी मारायचं आपल्याला। हे बघा असं मस्त मस्त फुगत आहे भटुरा, अप्रतिम दिसत आहे। आणि भटुऱ्याचं तेल कडकडीतच गरम असतं। तर आता याला लगेच आपण काढून घेऊया। बाकीचेही भटुरे असेच तळून आणि लाटून घ्यायचे आहेत आपल्याला। तर बघू शकताय मस्त असे भटुरे फुगलेले आहेत आपले, अप्रतिम दिसत आहेत, चवीलाही खूप छान लागतात। नक्की ट्राय करा, मस्त नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता आपली छोले आणि भटुऱ्याची थाळी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय। मस्त असे छोले रेडी झालेले आहेत तर्रीदार। अशाच पद्धतीने नक्की बनवून ट्राय करा। आणि आपले छोले असे टम्म फुगलेले आहेत। खूप वेळ झालं मला तळून सुद्धा, तरी सुद्धा असे टम फुगलेले भटुरे आपले रेडी आहेत म्हणू शकताय। तर आता इथं तेलखट सुद्धा दिसत नाही, तुम्ही बघू शकताय, अप्रतिम दिसतात, चवीलाही खूप छान लागतात, भन्नाट लागतात। कधीतरी असा बेत करून बघा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।